आम्ही सगळी शेतकरी पवार साहेबांना एक साकडं घालू की 3 लाख नाही सरसकट कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, एवढे आम्ही शरद पवारकडून अपेक्षा. फडणवीस सरकारने तर कर्जमाफी करू म्हणून सांगितलं आणि आमचं 7/12 हे सगळं गोळा केलं. 42 प्रकारची कागद गोळा केली, बायका पुढे रस्ता उभा केली, तिथे ती मशीन डाऊन व्हायची. आम्ही एकदा घालून मिळलो, कर्ज काय आमचं माफ झालं नाही. उद्धव हर्षवर्धन पाटलांनी त्यांना इतक्या 20-25 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्यांना सुद्धा मोठं केलं, पैसा दिल्या, गाड्या दिल्या, त्यांच्याकडे ऐपत नव्हती, बंगलं झालं, सगळ्या गोष्टी सगळी साधन सामग्री भाऊंच्यामुळे त्यांच्या जवळ आली. आणि आज भाऊ एकटं पडल्यात आणि त्यांना एकटं पाडून ही सगळी नेते मंडळी या अजित पवार गटामध्ये आणि या भरणे गटामध्ये जाऊन म्हातारीची लय हवा आहे भारी, म्हातारीची लय हवा आहे भारी. हर्षवर्धन पाटलाला निवडून आणणार आहे. आमच्या अन्याय झालेला आहे तो आम्ही सहन करू शकणार नाही. आणि भाऊंना एकटं पाडल्यामुळं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जनता पेटून उठलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला पुढऱ्यांच्या माग काही नाही, जनता पेटून उठलेले. भाऊंचा विजय छोट्या फरकाने होणार आहे. भाऊंचा विजय हर्षवर्धन पाटला या काळात झाले, पण ती क्वालिटीची झाली. आता क्वांटिटी जास्त आली पण त्याला क्वालिटीच नाही. जनतेच्या निर्णयानुसार हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीत जाण्याचा प्रयत्न. 100% सीटं लागणार पवार साहेब सगळी, 100% सीटं लागणार पवार साहेब सगळी. कसं आहे, इंदापुरात आहे ना राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि प्रत्येक पार्टी आपला कसा उमेदवार निवडून येईल, आपलं कसं शक्ती प्रदर्शन दाखवता येईल याचा प्रयत्न करत असतो. आज आपण आहे ना शेटपळ हवेली गावात आहे. शेटपळ हवेली म्हणलं ना तर तलावाचा उल्लेख करावा लागेल, कारण इंग्रजांच्या काळातला जो तलाव आहे त्या तलावामार्फत 30-35 गावातल्या लोकांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला जातो. त्याच शेटपळ हवेली गावात आपण आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जे आहेत हर्षवर्धन पाटील समर्थक आहेत. हे हर्षवर्धन पाटील समर्थक सुरवडच्या सभेला चाललेले आहेत आणि मुद्दामून ह्या विषयाकडे लक्ष वेधतो, कारण ह्यातले बरेचसे जे कार्यकर्ते त्यांना मी स्वतः ओळखतो, परंतु ते आजपर्यंत सक्रिय राजकारणात नव्हते, पण आता सक्रिय राजकारणात आलेले आहेत. काय कारण आहे नेमकं या त्या लोकांचं ह्या सर्व गोष्टीकडे, किंवा या गावात नेमकं काय चाललंय आणि एकंदरीत तालुक्याची परिस्थिती काय आहे, सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय आहे आणि कुणाची नक्की हवा आहे हे पाहण्याकरता आपण सध्या या लोकांना विचारणार आहोत. आपण पाहतोय रांगच्या रांग इथे लागलेले आणि ही स्थिती प्रत्येक गावात आहे. काय वाटतं, काय आता सध्याची परिस्थिती बघता काय कुणाचं पारडं जड वाटतं? आता तुम्ही तर समर्थक आहे, तुम्ही तर म्हणणार, पण मेन काय विषय की एवढा ओघ हर्षवर्धन पाटलांकडे आहे? काम हर्षवर्धन पाटला या काळात झाले, पण ती क्वालिटीची झाली. आता क्वांटिटी जास्त आली पण त्याला क्वालिटीच नाही. आज जर आपण प्रत्येक गावात जर तुम्ही कॅमेरा फिरवला तर खडी अशी वर आलेली आहे. एक साधारण त्याला मला वाटतं 1 वर्ष सुद्धा कामाला झालं नसेल. सर्वसामान्य जनता ही रोख ओळखून आपला खरा विकासदार कोण आहे हे हर्षवर्धन पाटीलच आहे. ह्या दृष्टीने हर्षवर्धन पाटला मागे खंबीरपणे सगळे उभा आहेत. एवढं काम होईल म्हणायचं? 100% काम, 100% काम होईल. आता मी तुमच्याकडे येतो मुद्दा म्हणून, तुम्ही समर्थक आहात, आम्ही अनेक वर्षापासून तुम्हाला पाहतोय. एकंदरीत काय गावातली काय स्थिती आणि एकंदरीत तालुक्यातली काय स्थिती वाटते? आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा लोकसभेचं इलेक्शन होऊन गेलं. तुम्ही बघितलं तर अख्खा भारत देश बारामती लोकसभा मतदारसंघाकडे त्या लोकसभेच्या वेळेस एक लक्ष लागून राहिलेलं होतं की सुप्रियाताईंचं काय होईल. तर पूर्ण भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी मिळून आणि सगळ्यांनी मिळून की सुप्रियाताईंना निवडून येऊन द्यायचं नाही, सुप्रियाताई पडले पाहिजेत म्हणून सगळी एका बाजूला झाली. तालुक्यातली अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघातली सगळी नेते मंडळी जे पवार साहेबांनी फार मोठी केली होती, त्यांना आर्थिक ताकद दिली, कामं दिली, पैसा दिला, गाड्या दिल्या, सगळ्या गोष्टी दिल्या, ती सगळी माणसं शरद पवार साहेबांना सोडून गेली आणि शरद पवार साहेबांना एकटं पाडलं, सुप्रियाताईंना एकटं पाडलं. पण 86-80 वर्ष वलडून गेलेला एक म्हातारा माणूस, जवळजवळ 86-88 वर्ष वय आहे, त्या म्हाताऱ्या माणसानं होय ना आपल्या पोरीसाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी ही जी लढाई लोकसभेला लढली आणि ती जिंकून दाखवली, ती बी 1.5-2 लाख फरकाने सुप्रियाताईंना निवडून आणलं. हा फार मोठा विजय मी म्हणतो शरद पवार साहेब यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला आणि ह्या भाजपला मोठी चपराक आहे.
तो विजय हा सगळ्या जनतेचा विजय आहे. आणि तसंच चित्र आता ह्या विधानसभेला आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी तुतारी शरद पवार चंद्र पवार साहेब यांच्या गटामध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली. ही सर्व जनतेची इच्छा होती की हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हातात घ्यावी. आणि तुतारी हातात घेतल्यानंतर ज्यावेळेस पवार साहेबांचा हात आपल्या डोक्यावर पडन, ही जनता सगळी आपल्या पाठीशी येईन, सगळे लोक आपल्या पाठीशी येतील, अशा गोष्टी सगळ्यांच्या मनात होत्या. त्या जनतेच्या निर्णयानुसार हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारीत जाण्याचा प्रवेश केला. तुतारीमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर एक 15-20 दिवसात अशा काही घडामोडी घडल्या की ह्या इंदापूर तालुक्यातली सगळी नेते मंडळी ज्या हर्षवर्धन पाटलांनी त्यांना इतक्या 20-25 वर्षे तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्यांना सुद्धा मोठं केलं, पैसा दिल्या, गाड्या दिल्या, त्यांच्याकडे ऐपत नव्हती, बंगलं झालं, सगळ्या गोष्टी सगळी साधन सामग्री भाऊंच्यामुळे त्यांच्या जवळ आली. आणि आज भाऊ एकटं पडल्यात आणि त्यांना एकटं पाडून ही सगळी नेते मंडळी या अजित पवार गटामध्ये आणि या भरणे गटामध्ये जाऊन प्रवेश केला. पण मला एक सांगायचंय की आज आमच्या 2-3 बावडा आणि लाकेवाडी जिल्हा परिषद गटाची पंचायत समिती गणामध्ये एक सुरवडला सभा आहे. आम्ही सर्वजण शेटपळकर या सभेसाठी जी सामान्य जनता आहे की कधीच राजकारणात नसती, पण त्यांच्या मनात इतका राग भरलाय की भाऊंला सगळ्यांनी एकटं पाळलंय, आज आपण पेटून उठलं पाहिजे, बाहेर निघलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. पवार साहेबांचा पक्ष आहे, तुतारी आहे, चिन्ह आहे, पवार साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलं पाहिजे, त्यांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये साहेबांकडून काय राहिला अपेक्षा आहे? साहेबांकडून काय अपेक्षा? पवार साहेबांकडून काय अपेक्षा आहे? पवार साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या जसं यापूर्वी अख्ख्या महाराष्ट्राचा एक कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला होता, सरसकट कर्जमाफी. एकमेव तेच व्यक्ती आहेत की त्यांनी सरसकट कर्जमाफी केली. ते शेतकऱ्याला जाणू शकतात, शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो त्यांच्यामुळं. आणि त्यांनी घोषणा केली, त्यांनी जाहीरनाम्यात सुद्धा सांगितलं की आम्ही सत्ता आल्यानंतर 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. तरी पण आम्ही सगळे अजून शेतकरी जर सत्ता बदल हा 100% होणारच आहे. आम्ही सगळी शेतकरी पवार साहेबांना एक साकडं घालू की 3 लाख नाही, सरसकट कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. एवढी आम्ही शरद पवारकडून अपेक्षा करतो. पवार साहेब ते पूर्ण करतील असं आमची मनोमनी इच्छा आहे आणि भावना आहे. काय वाटतं आता किती दिवस झाले तुम्ही ह्या राजकारणात आहे आणि एकंदरीत काय आता चर्चा चालू आहे काय गावात? मी वयाच्या 18व्या वर्षापासून राजकारणात होतो. गेले 10 वर्ष झालं मी राजकारण सोडून दिलं होतं. त्या इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ज्या वेळेस हर्षवर्धन पाटील मंत्री होते त्यावेळेस शेटपळचा तलाव दरवर्षी भरला जात होता. 59चं पाणी 7 नंबरला प्रत्येक शेतकऱ्याला मिळत होतं. या वर्षी एक जर पाणी मिळालं असतं तर शेतकऱ्यांचा ऊसाची पिकं जळली नसती. आणि भाऊंना एकटं पाडल्यामुळं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जनता पेटून उठलेली आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला पुढाऱ्यांच्या मागं काही नाही, जनता पेटून उठलेली आहे. भाऊंचा विजय मोठ्या फरकाने होणार आहे. भाऊंचा विजय मोठ्या फरकाने होत आहे. आपण पाहतो या ठिकाणी या अशा पद्धतीने गावागावातून रॅली होते, येतोय अशा प्रकारे गावागावातून रॅली होते. काय म्हणता, 1 मिनिट थांबा, काय म्हणता, पवार साहेबांची हवा आहे का तालुक्यात? म्हातारीची लय हवा आहे भारी. हा. हो, म्हातारा आहे तरच आपण आहे. 100% हवा आहे पण त्याची. आता म्हातारा आहे म्हणजे आता तुतारीकडे हर्षवर्धन पाटील आलेत, आता त्याचा काय फरक, चांगला फरक आहे. काय होईल? निवडूनच येणार आहे 100%. 100% निवडून. काय म्हणता, काय वाटतं? 100% सीट लागणार पवार साहेब सगळी. बर बर बर. आणखी काय आपण एक 2 मिनिटं फक्त काय म्हणता, कसं आता काय हवा आहे तुमच्या गावात? मागच्या 5 वर्षाच्या काळात अजित पवार साहेबांनी बावड्याला भाषण केलं की शेतकऱ्याची कर्जमाफी संपूर्ण करणार आणि तरच पवाराच्या अमलात सांगेन असं भाषण केलं. आणि ते फडणवीस सरकारने तर कर्जमाफी करू म्हणून सांगितलं आणि आमचं 7-12 हे सगळं गोळा केलं. 42 प्रकारची कागद गोळा केली, बायका पुढे रस्ता उभा केली, तिथे ती मशीन डाऊन व्हायची. आम्ही एकदा घालून मिळलो. कर्ज काय आमचं माफ झालं नाही. उद्धव ठाकरेंनी कर्ज आमचं माफ केलं, 1.5 लाख रुपये माफ केलं. त्याचप्रमाणे कॅनलचं पाणी जवळजवळ बंदच झालेलं आहे. पाणी येतंय की पाऊस पडल्यावर, तिकडं झाल्यावर पवार साहेब अजित पवार तिकडं सगळी तिकडं. त्यामुळे आम्ही काहीही करून पवार साहेबांच्या ह्या
हर्षवर्धन पाटलाला निवडून आणणार आहे. आमच्यावर अन्याय झालेला आहे तो आम्ही सहन करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने आणि कुणाला बोलायचंय का? अशा पद्धतीने आपण बघतो ही जी रॅली आहे ती रॅली आता सुरवडच्या दिशेने निघालेली आहे आणि कुठंतरी या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांना जनसामान्य लोकांकडून आहे ना एक आधार मिळतोय. कुठंतरी एकटं पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी जी सर्वसामान्य जनता आहे ती पेटून उठलेली आहे. ज्या व्यक्तींनी 10-10 वर्ष राजकारणात सहभाग घेतलेला नव्हता, पॉज केलेला होता, अशी लोक सुद्धा एकटं पाडल्यामुळे सक्रिय होऊन या अशा पद्धतीने सहकार्य करत आहेत, एक साथ देत आहेत आणि हर्षवर्धन पाटलांना कुठेतरी बळ देत आहे असंच म्हणता येईल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडणार आहेत हे याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे. तुर्तास इथंच थांबतो. मी श्री यश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, शेटपळ हवेली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.